आपण आता बाह्य प्रक्रिया भाग 1 या प्रकरणासंदर्भाने पुढील भागासंदर्भात चर्चा करणार आहोत. मागील भागामध्ये आपण अपपर्णन म्हणजे काय याबद्दल थोडक्यात चर्चा केलेली होती. तर इथे आपण समजून घेणार आहोत की ही प्रक्रिया कशा पद्धतीने होत असते. पण तत्पूर्वी थोडंसं पुनरावलोकन करून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग विदारण, ज्यालाच आपण अपक्षरण असं देखील म्हणतो. तर ज्या वेळेला खडक तुटतो, फुटतो, अर्थातच तो कमकुवत होत असतो आणि कमकुवत झाल्या कारणामुळे त्याची तुटणे आणि फुटणे ही प्रक्रिया घडून येत असते, तेव्हा त्याला आपण विदारण किंवा अपक्षरण असं म्हणत असतो. तर आपण अपक्षरण म्हणजे काय हे समजून घेत असतानाच अपक्षरणाचे 3 प्रकार देखील चर्चिले, परंतु विस्तृत माहिती मात्र आपण त्या संदर्भात घेतलेली नाही आहे. तर त्यामध्ये पहिला जो प्रकार होता तो अर्थातच कायिक विदारण, दुसरा रासायनिक विदारण आणि तिसरा जैविक विदारण. तर या 3 प्रकारांपैकी आता पहिला प्रकार अर्थातच कायिक विदारण या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात पहिले कायिक विदारणामध्ये जी एक प्रक्रिया असते ज्याला अपपर्णन असं म्हणतात. तर मी आता अपपर्णन या संदर्भामध्ये तुम्हाला विस्तृत अशी माहिती देणार आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला मी तर आता एक्सप्लेन करणारच आहे, पण तुम्हाला मी एक ॲक्टिव्हिटी करायला देणार आहे. तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करायची आहे, घरी करायची आहे. म्हणजे तुम्हाला या अपपर्णनाची क्रिया कशी होते ती अतिशय नीटपणे समजणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाच्या घरी कांदा हा असतोच, बरोबर आहे ना. तर काय करायचं आहे की हा कांदा घ्यायचा आहे आणि हा कांदा घेतल्यानंतर त्याला अर्धा काप करायचा आहे. ठीक आहे. तर कांद्याचा अर्धा काप केल्यानंतर मग तो अर्धा काप केलेला कांदा त्याचं निरीक्षण करायचं आहे. तर तुम्हाला काय दिसेल त्या कांद्याच्या संदर्भामध्ये की त्यामध्ये वेगवेगळ्या लेयर्स आहेत, है ना. अनेक लेयर्स एकत्रित येऊन तो कांदा तयार झालेला आहे, हे तुमच्या निदर्शनास येईल. तर अशाच प्रकारची प्रक्रिया खडकांच्या संदर्भात देखील होत असते आणि ती कशा प्रकारे होत असते हे आपण अपपर्णन या क्रियेसंदर्भाने समजून घेणार आहोत. तर तुम्हाला निश्चितच त्या कांद्याचे निरीक्षण करायचे आहे आणि निरीक्षण केल्यानंतर एवढंच करायचं नाही आहे, तर तुम्हाला कांद्याचा एक एक पापुद्रा देखील वेगळा करायचा आहे. एक पापुद्रा वेगळा करायचा आहे. आणि अशाच प्रकारची क्रिया निसर्गात कशा प्रकारे घडून येत असते त्या संदर्भात आपल्याला इथे चर्चा करायची आहे. तर काय होत असतं की निसर्गामध्ये खडक जो असतो असा उघडा खडक असा असतो. आता हा असा उघडा पडलेला जो खडक असतो इथे तुम्हाला आकृतीमध्ये देखील दिसते, हे बघा. ही अपपर्णनाची क्रिया या आकृतीमध्ये दाखविलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की हे जे तापमान असतं हे तापमान सतत एकसारखं नसतं. तर त्या तापमानामध्ये काय होत असतं, कमी जास्त होत असतं. म्हणजे तापमान हे कमी जास्त होत असतं. हे तुम्हाला नेहमीच माहिती आहे. सकाळचं तापमान आणि रात्रीचं तापमान यात देखील फरक असतो. रात्रीचं तापमान हे कमी असतं, त्या तुलनेत दिवसाचं तापमान जास्त असतं. आता या तापमानातील बदलांचा, परिवर्तनाचा परिणाम या निसर्गामध्ये देखील घडून येत असतो आणि या खडकांवरती देखील त्याचा परिणाम आपल्याला अनुभवास येत असतो. तो कशा प्रकारे, तर काय होत असतं की खडकामध्ये जो अप्पर लेअर असतो, जो वरचा थर असतो, तर जेव्हा तापमान वाढत असतं, दिवसाचं तापमान वाढतं, तर जेव्हा तापमान वाढतं तेव्हा खडकाचा जो सगळ्यात वरचा थर असतो तो काय होतो, तापतो. पण त्याच्या तुलनेमध्ये खडकाचा जो मधला भाग असतो, जो मधला थर असतो, मी तुम्हाला इथे याच्यामध्ये पण दाखवते. तर हा जो वरचा थर असतो, तर हा वरचा थर जो असतो ना, हा वरचा थर काय होतो, तापतो. कशामुळे तापलेला आहे, कारण की दिवसाचं तापमान जास्त असतं, त्यामुळे वरचा थर काय होतो, तापतो. आणि मग रात्रीच्या वेळेला तापमान कमी होऊन जातं. तर त्यामुळे काय होत असतं की जो सगळ्यात अप्पर लेअर असतो, सगळ्यात वरचा थर असतो, तो मात्र सगळ्यात जास्त तापतो. परंतु आतमधला जो भाग असतो, हा जो सेंटरमधला हा जो भाग असतो तो मात्र थंडच असतो.
आलं लक्षात? म्हणजे इथे तापमान भिन्नता झालेली आहे. इथे सर्वात हा जो भाग आहे खडकाचा हा तापमानाच्या म्हणजे जास्त तापमानाला काय आलाय सामोरे आलेला आहे, त्यामुळे तो सगळ्यात जास्त तापलेला आहे. परंतु हा जो सेंट्रलमधला भाग आहे तो समोर नसल्यामुळे तो काय राहिला आहे, थंडच राहिलेला आहे. तर त्याचा परिणाम काय झाला आहे की वरचा जो भाग आहे हा सर्वात जास्त प्रमाणामध्ये तापला आणि परिणामतः हा वरचा जो लेयर आहे, वरचा जो थर आहे तो मूळ भागापासून काय झाला, वेगळा झालेला आहे. जे अप्पर लेयर आहे, सगळ्यात वरचा थर आहे, तो मूळ खडकापासून काय झाला, वेगळा झाला. तर जसं आपण कांद्याचा एक एक पापुत्रा वेगळा केला त्याप्रमाणे खडकाचा सुद्धा वरचा थर काय होतो, वेगळा होतो. मग त्याच्यानंतर ती सेकंड लेयर, मग आता वरचा थर वेगळा झाल्यानंतर मग पुन्हा ही जी सेकंड लेयर असते ही मग आता तापमानाला मग ती फेस करते, सामोरे जाते. मग तो सुद्धा ती लेयर सुद्धा काय होते, मग ती तापते. परंतु तुलनेने हा जो गाभ्याकडला भाग असतो तो थंडच असतो. तर जो भाग सर्वाधिक, आता इथे हे लक्षात घ्यायचं आहे, जो भाग सर्वाधिक तापतो आणि त्याच्या तुलनेने आतमधला भाग गार असतो, तो जो सर्वाधिक तापतो तो थर काय होत असतो, विलग होत असतो. तो थर काय होतो, विलग होतो, अर्थात वेगळा होतो. तर असा एक एक थर वेगळा होण्याची प्रक्रिया सुरू असते. जसं कांद्याचा एक एक पापुद्रा मी तुम्हाला सांगितलं ॲक्टिव्हिटीमध्ये, कांद्याचा एक एक पापुद्रा वेगळा करायचा, तसं जास्त तापमानामुळे या खडकाचा एक एक थर काय होत असतो, वेगळा होत असतो. आणि तुम्ही जेव्हा कांद्याची ॲक्टिव्हिटी करणार तर तुम्हाला सगळ्यात शेवटी एक छोटीशी गोळी दिसेल ना कांद्याच्या आतमध्ये. तसंच मग इथे या खडकाच्या संदर्भात पण होत असतं की एक एक थर वेगळा होत असतो आणि वेगळा होता होता मग शेवटी हा जो इनर पार्ट असतो, आतमधला जो भाग असतो छोटासा, तो सुद्धा मग काय असतो, सूर्याला सामोरे येतो, जास्त तापमानाला येतो. आणि असं करता करता सगळ्या संबंध खडकाच्या अपक्षरणाची क्रिया घडून येत असते. तर अशा प्रकारची ज्या वेळेला प्रक्रिया घडून येत असते तर त्याला अपपर्णन असे म्हणतात. तर तुम्ही आता ही अपपर्णनाची आकृती पाहिलेली आहे. तर एक एक थर या खडकाचा पापुद्राप्रमाणे काय झालेला आहे, सुटा झालेला आहे, अर्थातच विलग झालेला आहे. तर अशा प्रकारे अपपर्णनाची त्या कांद्याच्या थराप्रमाणे, कांद्याच्या सालीप्रमाणे, जसं कांद्याचा आपण ॲक्टिव्हिटीमध्ये एक एक थर वेगळा करणार, तसंच या खडकाचं सुद्धा वेगळं असतं. अर्थातच या खडकाचं अपपर्णन कशा प्रकारे घडून येतं हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण हा कांद्याचा काय करणार आहोत, एक ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात प्रयोग करणार आहे. आणि ही प्रक्रिया आपण प्रयत्नाने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या संबंध प्रक्रियेला अपपर्णन असे म्हणतात. तर आता मी तुम्हाला इथे एक प्रश्न देते लिहायला गृहकार्य म्हणून. तर माझा प्रश्न असा आहे, अपपर्णन म्हणजे काय, आणि त्यामध्ये तुम्हाला अपपर्णनाची क्रिया तिथे नमूद करायची आहे. तर अशा प्रकारे कायिक अपक्षरण ज्या वेळेला घडून येत असतं त्यामध्ये अपपर्णनाची क्रिया घडून येत असते. तर आता हे जे अपपर्णन आहे आपण विस्तृतरित्या अभ्यासलेलं आहे. या व्यतिरिक्त कायिक अपक्षरणाची क्रिया घडत असताना आणखी कशाच्या कारणामुळे घडून येत असते तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणते कारणं असतात. तर यामध्ये तापमान, त्यानंतर दहीवर, त्यानंतर स्फटिकांची वाढ, त्यानंतर दाबमुक्ती आणि पाणी. आता या सगळ्यांच्या संदर्भात आपण एकेका घटकावर चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिला घटक जो आहे तो अर्थातच तापमान. तर आता आपण या तापमानावर चर्चा करणार आहोत की तापमानामुळे कायिक अपक्षरण कशा प्रकारे घडून येत असतं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की दिवसाचं आणि रात्रीच्या तापमानामध्ये फरक असतो, त्याप्रमाणे ऋतुपरत्वे सुद्धा म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या ऋतुपरत्वे सुद्धा विदारणाची जी क्रिया असते ती वेगवेगळ्या प्रकारे घडून येत असते. तर विदारणाची प्रक्रिया जसं मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारे घडते. तर अर्थातच ज्या भागामध्ये खूप जास्त पाऊस पडत असतो त्या भागामध्ये रासायनिक विदारण ही प्रक्रिया घडून येत असते. तर जिथे वाळवंटी, शुष्क वाळवंटी भाग आहे त्या भागामध्ये कायिक अपक्षरणाची क्रिया मोठ्या प्रमाणात घडत असते. तर आता आपण अपपर्णन विदारण या प्रक्रियेमध्ये आपण कायिक विदारणाचा आता आपण सखोल असा अभ्यास करतो. तर आता तापमानाचा परिणाम विदारणावरती कशा प्रकारे होत असतो याबद्दल तर मी बोललेलीच आहे. तर आता तापमान हा घटक सगळ्यात प्रभावी घटक असतो आणि हा अपक्षरणाच्या क्रियेवरती, ज्याला विदारण म्हणतात त्यालाच अपक्षरण म्हणत असतात. तर मी कधी विदारण तर कधी अपक्षरण किंवा अपक्षय असा शब्द वारंवार वापरत असेल.
सगळ्यांचा एकत्रित अर्थ हा एकच असतो, म्हणजे खडकाचे तुटणे फुटणे ही प्रक्रिया ज्यामध्ये घडून येत असते त्याला विदारण म्हणतात किंवा अपक्षय म्हणतात. हे तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. तर आता तापमान कशा प्रकारे प्रभावी घटक आहे याबद्दल मी आता चर्चा करणार आहे. तर जसं मी बोलले की दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यामध्ये फरक असतो. उन्हाळ्यातलं तापमान, हिवाळ्यातलं तापमान यामध्ये सुद्धा फरक असतो. तर या तापमानाचा परिणाम खडकांमधल्या खनिजांवरती होत असतो. आता तो कशा प्रकारे होत असतो ते बघूया आपण. तर काय होत असतं की ज्या वेळेला तापमान जास्त असतं तर त्यावेळेला खडकातले जे खनिजे असतात तर ते खनिजे काय होत असतात, असे प्रसरण पावतात. आणि ज्या वेळेला तापमान कमी असतं त्यावेळेला हे खनिजे काय होत असतात, आकुंचन पावत असतात. अर्थातच सायमल्टेनियसली आकुंचन खडकांमधल्या खनिजामध्ये तापमानापरत्वे आकुंचन प्रसरण असं होत असतं. परंतु या खडकांच्या खनिजांच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे त्या खडकाच्या अंतर्गत भागामध्ये काय निर्माण होत असतो, ताण निर्माण होत असतो. आणि त्या ताणाचीच प्रक्रिया खडकाच्या विदारणामध्ये घडून येत असते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला तापमान जास्त असतं त्यावेळेला खडक काय होत असतो, प्रसरण पावतो. आणि तापमान कमी असतं त्यावेळेला खडक काय होत असतो, आकुंचन पावत असतो. परंतु या खनिजांची जी आकुंचन आणि प्रसरण पावण्याची जी क्षमता असते तर ही वेगवेगळ्या तापमानाला त्यांची ती वेगवेगळी असते. म्हणजे त्यांचा प्रतिसाद जो असतो तो तापमानानुसार वेगवेगळा असतो. कमी किंवा जास्त तापमानानुसार त्यांचा प्रतिसाद वेगळा वेगळा असतो, हे मला सांगायचं आहे. तर मग जसं मी तुम्हाला सांगितलं की सततचं मग तापमान जास्त होणे कमी होणे, कारण तुम्हाला मी जसं बोलले आता की दिवसाचं तापमान हे जास्त असतं तर रात्रीचं तापमान कमी असतं. तर मग सातत्याने खनिजांमध्ये काय होत असतं, सातत्याने आकुंचन प्रसरणाची क्रिया सातत्याने घडून येत असते. आणि त्यामुळे मग त्या खडकाच्या आतमध्ये काय निर्माण होत असतो, दाब निर्माण होत असतो किंवा ताण निर्माण होत असतो. मग तो ताण निर्माण झाल्यामुळे मग हे खडकाचे हे जे थर असतात हे एकमेकांपासून वेगवेगळे व्हायला लागतात किंवा विलग व्हायला लागतात. तर हळूहळू मग त्या खडकाला तडे पडतात आणि तडे पडून मग तो खडक एकमेकांपासून वेगळा व्हायची प्रक्रिया सुरू होत असते. तर अशा प्रकारे ही प्रक्रिया घडून येत असते. तर मग आता प्रश्न हा निर्माण असतो की अशा प्रकारची प्रक्रिया नेमकी कोणत्या भागात घडून येत असते. तर विशेषत्वाने जसं मी तुम्हाला आत्ताच बोलले की कायिक विदारण ज्या भागामध्ये तापमान जास्त असतं, शुष्क वाळवंटी प्रदेश, त्या भागामध्ये कायिक विदारणाची क्रिया मोठ्या प्रमाणात घडत असते. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की वाळवंटी प्रदेशामध्ये तापमान हे जास्त असतं. आणि वाळवंटी प्रदेशाच्या बाबत एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगते की जसं आपल्या भारताच्या संदर्भाने सांगायचं तर तुम्हाला माहिती आहे राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे, बरोबर आहे ना. तर वाळवंटी प्रदेशामध्ये दिवसाचे तापमान खूप जास्त असतं तर रात्रीचे तापमान कमी असते. म्हणजे एक ज्याला आपण म्हणू की तापमानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत, दिवसा आणि रात्रीच्या तापमानामध्ये तफावत जास्त असते. तर अशा प्रकारे ज्या भागामध्ये तापमान जास्त असतं त्या भागामध्ये या अपक्षयाची क्रिया मोठ्या प्रमाणामध्ये घडून येत असते आणि खडकाचे तुटणे फुटणे आणि मग एकमेकांपासून विलग होणे अशा प्रकारची प्रक्रिया घडून येत असते. तर आता इथे आपण मी सांगितलं की वाळवंटी प्रदेशामध्ये घडून येत असतं अशा प्रकारचं विदारण. आता याच्यानंतर पुढच्या टप्प्याकडे आपण वळणार आहोत आणि पुढचा टप्पा अर्थातच दहीवर. तर दहीवर ही प्रक्रिया कशा प्रकारे घडून येत असते याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला जसं माहिती आहे की ज्यावेळेला तापमान अतिशय कमी होत असतं तर तापमान कमी झाल्या कारणामुळे अगदी बिलो 0 डिग्री सेंटीग्रेड जर तापमान गेलं तर तिथे यालाच आपण गोठणबिंदू असं देखील म्हणतो. पाणी त्या तापमानाला गोठतं म्हणून गोठणबिंदू असं देखील म्हणतात. तर तिथे तापमानाचं काय होत असतं, त्या तापमानाला पाण्याचं बर्फामध्ये रूपांतरण होत असतं किंवा पाणी गोठतं असंही म्हणायला हरकत नाही. तर आता जेव्हा तापमान अतिशय कमी असतं तर त्यावेळेला पाणी गोठत असतं, म्हणजे 0 डिग्रीच्या खाली गेलं तर पाणी गोठतं. आता थोडंसं इमॅजिन करायचं आपल्याला की खडकांमध्ये किंवा खडकांच्या तळांमध्ये गेलेलं जर का पाणी कमी तापमानाला जर का गोठलं तर मग तिथे त्याचा काय परिणाम होणार हे आपल्याला आता इथे कल्पना करायची, इमॅजिन करायचं आहे. तर काय होत असतं की कधी कधी काही भागामध्ये जिथे पाऊस पडतो विशेषत्वाने, बरोबर ना, तर दिवसा जर का पाऊस पडला
तर ते पाणी खडकांच्या तडांमध्ये जाऊन साचतं आणि मग जर का रात्रीचं तापमान अगदीच कमी झालं, बिलो 0 डिग्री गेलं, तर मग त्या खडकांमध्ये गेलेलं पाणी काय होतं, गोठतं. मग गोठलं, जेव्हा पाणी गोठतं किंवा जेव्हा पाण्याचं बर्फात रूपांतरण होत असतं, तर तेव्हा तुम्हाला माहिती आहे, आपण विज्ञानात पण शिकलेलो आहोत की पाण्याचं जे आकारमान असतं गोठल्यानंतर, जेव्हा ते आईस फॉर्म होत असतं, गोठल्यानंतर पाण्याचं आकारमान काय होत असतं, वाढत असतं. मग खडकाच्या आतमध्ये देखील काय होणार, मग पाण्याचं आकारमान निश्चितच वाढेल, बरं ना. खडकाच्या आतमध्ये जे पाणी मुरलेलं आहे, जर का त्याचं रूपांतर बर्फामध्ये झालं तर त्याचं देखील आकारमान काय होणार, वाढेल. मग आकारमान जर का त्याचं वाढलं तर निश्चितच त्या ज्या तडा आहेत त्या तडांचं देखील मग त्या, समजा ही तडा छोटी आहे तर त्या तडासुद्धा मग काय होतील, रुंदावतील. मग नेक्स्ट डे काय होईल, इतक्या तडा रुंदावल्या, नेक्स्ट डे पुन्हा पाऊस पडला, बरोबर आहे ना. आणि नेक्स्ट डे पाऊस पडल्यानंतर मग ते पाणी तिथे जाऊन साचलं, पुन्हा रात्रीचं तापमान कमी झालं आहे, बरोबर आहे ना. आणि त्याचं कशामध्ये रूपांतर झालं, बर्फामध्ये. मग पुन्हा आकारमान वाढलं, मग पुन्हा ही तडा रुंदावेल. असं करत करत ही जी छोटी तडा आहे ही अशी रुंदावत जाईल आणि मग हळूहळू मूळ खडकापासून, म्हणजे मूळ जो खडक आहे त्याच्यामध्ये असं सारखं त्या पाण्याचं आकारमान वाढल्यामुळे ती जी तडा असते ती रुंदावत जाते. आलं सगळ्यांच्या लक्षात. आणि त्यामुळे त्या खडकामध्ये ताण निर्माण होत असतो आणि ताण निर्माण होऊन मग त्या खडकाचं विलगीकरणाची प्रक्रिया घडून येत असते, किंबहुना अपक्षरणाची प्रक्रिया. म्हणजे मूळ खडकापासून इतर भाग वेगळे होणे, त्याला मी विलगीकरण म्हटले. आणि हळूहळू मग अपक्षरणाची जी प्रक्रिया ती घडून येत असते. तर अशा प्रकारे दहीवराची प्रक्रिया घडून येत असते. आता यानंतर दहीवरण झाल्यानंतर, दहीवराबद्दल शिकल्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत. आता पुढे अर्थातच स्फटिकांची वाढ. आता स्फटिकांची वाढ कशा प्रकारे घडून येत असते ते समजण्यासाठी आता आपण क्षारयुक्त स्फटिकीकरण याबद्दल चर्चा करणार आहोत. तर यालाच आता आपण दुसरं पण नाव देणार. आता दुसरं नाव काय देणार आपण, तर रासायनिक घटकांची विद्राव्यता किंवा स्फटिकांची वाढ असं देखील त्याला म्हणता येणार. तर ही प्रक्रिया कशा प्रकारे घडून येत असते तर ते आपण आता इथे बघणार आहोत. तर आता तुम्हाला जसं की माहिती आहे, समुद्रकिनारा, बरं आहे ना. तर समुद्रकिनाऱ्यावरती काय होत असतं त्याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात सांगेन. बघा, आता इथे आपण थोड्या वेळासाठी समुद्रकिनाऱ्यावरती जाणार आहोत, बरोबर आहे ना. तर समुद्रकिनाऱ्यावरती आता या अशा प्रकारच्या लाटा असतात, तुम्हाला माहिती आहे ना, अशा प्रकारच्या लाटा असतात, बरोबर. आणि हा जो भाग असतो हा असा खडकाळ असतो, समुद्राचा जो किनारी भाग असतो ना, हा अशा प्रकारचा खडकाळ, अगदी मागे सुद्धा खडकच काढलेला आहे. तर हा असा खडकाळ भाग असतो, बरोबर आहे. तर या ज्या लाटा असतात ना, या सारख्या या खडकावरती येऊन आदळत असतात. या इकडनं अशा लाटा आल्या की या काय होतात, या खडकांवरती आदळत असतात. इथपर्यंत कळलं. अर्थातच समुद्रकिनाऱ्यावरती काय होत असतं, समुद्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी, अफाट असा जलसागर, बरोबर आहे. आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती खडकाळ भाग असतो, इतकं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या ज्या लाटा असतात, या लाटा वारंवार समुद्रापासून अशा येतात आणि त्या खडकावरती जाऊन आदळतात. आणि ही जी प्रक्रिया असते ही नित्यनियमित रोजच घडत असते, बरोबर आहे. तर आता या लाटांच्या वारंवार आदळण्यामुळे त्या खडकांवरती परिणाम होणार की नाही, अगदी सततच जर या खडकांवरती या लाटा आदळतील तर त्याचा परिणाम व्हायला हवा की नको, आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालेला, बरं होतो की नाही. मग बघूया आपण. तर काय होत असतं की या लाटा वारंवार, आता या ज्या लाटा आहेत या लाटांमध्ये जे पाणी आहे, हे पाणी, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की समुद्राचं पाणी हे खारं असतं, क्षारयुक्त असतं. तर या लाटा वारंवार या खडकावरती आदळल्यामुळे काय होत असतं की या खडकामध्ये काही जे घटक असतात हे विद्राव्य असतात. विद्राव्य अर्थात पाण्यात विरघळणारे, बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये पाणी हे सगळ्यात मोठं विद्राव्य घटक आहे. तर आता वारंवार हे क्षारयुक्त पाणी त्या खडकावरती आदळल्यामुळे या खडकातील जे विद्राव्य घटक असतात तर ते विद्राव्य घटक त्या पाण्यामध्ये काय होतात, विरघळून जातात, बरोबर आहे. आणि त्यामुळे मग इथे काय होत असतं
की इथे असे छोटे छोटेसे छिद्र तयार होतात या खडकामध्ये. अगदी तुम्हाला दिसून पण राहिले बघा, इथे छोटे छोटेसे छिद्र तयार झालेले आहेत. हां, तर असे खडकामध्ये छोटे छोटे छिद्र तयार होत असतात. आता त्याच्या पुढे काय होत असतं की हे छिद्र तयार झालेत, पण आता ही लाटांची छिद्र तयार झाले म्हणून काय लाटांचं त्या खडकांवर आदळणं बंद झालं आहे का? नाही. लाटा तर बिलकुल नित्य नियमित त्या समुद्रकिनाऱ्यावरती येणारच आणि खडकांवरती त्याचे तुषार, पाण्याचे जे तुषार असतात हे तुषार या खडकांवरती पडतच असतात, लाटा आदळतच असतात. मग हे खडक या खडकावरती अशा प्रकारचे जे छिद्र आहेत, हे छिद्र जेव्हा तयार झालेत तर मग याच्यामध्ये काय होत असतं की हे जे क्षारयुक्त पाणी असतं, हे क्षारयुक्त पाणी या छिद्रांमध्ये जाऊन जमा होत असतं. मग आता हे क्षारयुक्त पाणी या छिद्रांमध्ये जाऊन जमा झालं तर तुम्हाला माहिती आहे की काही वेळानंतर, जसं दिवसाचं तापमान जास्त असतं बरं की नाही, तर काही वेळानंतर हे जे पाणी असतं, आता हे पाणी कसं आहे क्षारयुक्त आहे, पण हे जे पाणी असतं या पाण्याचं काय होत असतं बाष्पीभवन. आता बाष्पीभवन होऊन हे पाणी सगळं, अर्थातच पाणी काय झालं इव्हॅपोरेट झालेलं आहे, बरं आहे ना. पण आता इथे एक गोष्ट आहे की पाणी तर इव्हॅपोरेट होणार, पण त्या पाण्यामध्ये, कारण हे पाणी कसं आहे क्षारयुक्त आहे, तर त्या पाण्यामध्ये असणारे क्षार ते इव्हॅपोरेट होणार का? त्याचं बाष्पीभवन होणार का? क्षारांचं नाही होणार, पाण्याचं होणार, बरं आहे ना. मग ते जे क्षार असतात ना, ते क्षार मात्र या छिद्राच्या इथे असेच साचून राहतात. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? हे क्षार मात्र इथे असेच असतात अशा प्रकारे, म्हणजे क्षार त्या छिद्रामध्ये साचून राहतात आणि पाणी मात्र इव्हॅपोरेट होतं. आता मग काही कालावधीनंतर काय होतं की क्षारांचं जे आकारमान असतं ते जास्त असतं, ते वाढतं, क्षारांचं आकारमान वाढतं. क्षारांचं आकारमान छिद्रांमध्ये जास्त प्रमाणात हे क्षार जागा व्यापत असतात. आणि मग काय होतं की पाण्यातील क्षारांचं मग स्फटिकीकरण. आता इथे एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपलं जे टायटल आहे स्फटिकीकरण, क्षारयुक्त स्फटिकीकरण. तर पाण्यातील जे क्षार असतात, आता ते क्षार त्या छिद्रामध्ये साचलेत हे आपल्याला कळलं आहे, पण त्या क्षारांचं पुढे जाऊन कोणती क्रिया घडून येत असते? स्फटिकीकरणाची प्रक्रिया घडून येत असते. आता त्या छिद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मग क्षार जमा झाले आणि त्यांची स्फटिकीकरणसुद्धा घडून आले, तर त्यानंतर मग ते छिद्र जे छोटे छोटे होल्स आहेत ते काय होतात, ते त्यांचं आकारमान त्या होल्सचं सुद्धा वाढत जातं. आता इथे देखील बघा या आकृतीमध्ये की काही जे छिद्र आहेत ते अगदी छोट्या प्रमाणात आहे, परंतु काही छिद्र मग पुढे जाऊन स्फटिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचं आकारमान वाढल्यामुळे ते छिद्रसुद्धा मोठी होतात आणि त्यामुळे काही छिद्रांचं आकारमान वाढलेलं दिसून येतं, बरं आहे की नाही. तर खडकांवरती अशा प्रकारे ही जी छोटी छोटी छिद्र मग मुळात असणारी ती मग मोठी मोठी व्हायला लागतात आणि मग त्यातनं मग तो खडक जो असतो तो पुढे जाऊन मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे दिसायला लागतो. तर आता हा जो खडक दिसते तुम्हाला, तर तुम्ही आता मधमाशाचं पोळं कधी ना कधी तर पाहिलं असेल आहे, बरं आहे ना. आणि एखाद दुसरीने जर नसेल पाहिलं तर ते कसं दिसतं, तर आपल्याजवळ नेट आहे, बरं आहे की नाही. तर आपण नेटवरती मधमाशाचं पोळं कसं दिसतं ते आपण बघायचं. त्या पोळ्याला सुद्धा खूप मोठी मोठी छिद्र असतात, छोटी मोठी आकाराची वेगवेगळ्या आकाराची छिद्र असतात. तर हा खडक देखील, समुद्रकाठचा हा खडक देखील मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे दिसून येत असतो. परंतु जर का याआधी जर आपण समुद्रकिनाऱ्यावरती गेलो असू आणि आपल्याला अशा प्रकारचा खडक दिसला असेल तर तो असा का झालेला आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. परंतु आत्ता आपण हा खडक पाहिला आणि हा मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे दिसतोय, तर का दिसतोय, तर इथे स्फटिकीकरणाची प्रक्रिया घडून आली आणि त्यामुळे आता याचं नाव काय आहे, क्षारयुक्त स्फटिकीकरण. तर क्षारयुक्त म्हणजेच पाण्यातल्या क्षारामुळे इथे स्फटिकीकरण घडून आलेलं आहे आणि त्यामुळे हा खडक मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे दिसतोय. तर आलं सगळ्यांच्या लक्षात? मला अशी अपेक्षा आहे की क्षारयुक्त स्फटिकीकरण म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल आहे. तर तुम्हाला आता एक टिपणे तयार करायचे. दुसरा प्रश्न देते मी, एक टिपणं तयार करायचं आहे याच्यावरती की तुम्हाला क्षारयुक्त स्फटिकीकरण यावरती एक छोटीशी टीप तयार करायची, ती वहीमध्ये लिहायची आहे. चला तर पुढच्या भागाकडे वळूया. आता पुढचा भाग अर्थातच दाबमुक्ती याबद्दल आपण बघणार आहोत, कारण की आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की स्फटिकांची वाढ बघितली आहे. आता सेकंड लास्ट राहिलं आहे दाबमुक्ती. आता दाबमुक्ती प्रकार काय असतो, तर त्या संदर्भात असं काही विशेष आकृती तर दिलेली नाही आहे, मी एक्सप्लेनच करते तुम्हाला दाबमुक्ती काय असतं. तर बघा, हे खडक जो असतो ना त्याचे असे एकावर एक एकावर एक एकावर एक असे काय असतात, थर असतात.
तुम्हाला मी एक थोडंसं वेगळ्या प्रकारचं उदाहरण दाखवते त्यासाठी. तर बघा, आता तुमच्यासमोर मी आता हे ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की एक लेअर आहे आणि त्याच्यानंतर दुसरी लेअर. तर अशा अनेक लेयर्स मिळून खडक बनलेला असतो. तर आता जसं मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन केलं, असं एकावर एक लेयर्स तयार झालेले असतात. मग काय असतं की या अप्पर लेयरचा या लेयर्सवरती काय होत असतो, दाब असतो. या लेयर्सचा या लेयरवर काय असतो, एक दाब असतो. परंतु तापमान भिन्नतेमुळे मी तुम्हाला सांगितलं की खडकांच्या आतमधली खनिजे वेगवेगळ्या तापमानाला वेगवेगळे प्रतिसाद देत असतात, असं मी जसं तुम्हाला सांगितलं. तर मग तापमान भिन्नतेमुळे जसं आता आपण अपपर्णनाची पण क्रिया बघितलं ना, एक लेयर्स काय होत असतो, मोकळा होत असतो आहे की नाही. एक थर वेगळा होतो, मूळ खडकापासून एक थर वेगळा होत असतो. तर तापमान भिन्नतेमुळे मग हा जो लेअर आहे, हा लेअर काय होणार, मग जसं की दिवसाच्या तापमानामुळे आणि रात्रीच्या तापमानाचा परिणाम त्या खडकांच्या थरावरती सुद्धा होत असतो, मी तुम्हाला सांगितलं. आणि मग एक थर दुसऱ्या थरापासून काय होतो, विलग होतो, बरं की नाही. मग असं करत करत मग आता हा थर विलग झाला, मग हाही थर विलग झाला, बरं आहे ना. तर जो सगळ्यात बॉटमचा जो लेअर असतो, सगळ्यात बॉटमची सगळ्यात खालचा जो थर असतो, तर त्या थरावरती मग दाब हळूहळू कमी होत जातो, एक थर वेगळा झाल्यामुळे. आणि त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, दाबमुक्ती असं म्हणतो. तर अशा प्रकारे दाबमुक्तीची प्रक्रिया घडून येत असते. तर म्हणजेच ताण मोकळा होणे, ताणमुक्त होणे, त्याला दाबमुक्ती असं म्हणतात. आणि सगळ्यात शेवटचा जो घटक आहे तर तो अर्थात पाणी. तर पाण्यामुळे अपक्षयाची किंवा विदारणाची प्रक्रिया कशा प्रकारे घडून येत असते त्याबद्दल आपण आता बघणार आहोत. तर आता पाण्यामुळे जर का विदारणाची प्रक्रिया अभ्यासणार असू तर निश्चितच इट इज टू बी अंडरस्टूड की ज्या भागामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो, पाण्याची उपलब्धी मोठ्या प्रमाणात असते, त्याच भागामध्ये अशा प्रकारची विदारणाची प्रक्रिया घडून येणार. तर अर्थातच आता मग पुढच्या भागाकडे बघूया. तर जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडत असतो तर काही जे खडक असतात तर त्या खडकावरती पावसाचा परिणाम होऊन ते खडक विरघळत असतात. त्याच्यामध्ये विशेषतः वालुकाश्म किंवा पिंडाश्म हे जे खडक असतात ना, हे इझिली पाण्यामध्ये काय होत असतात, डायल्यूट होत असतात. आणि मग ते पडलेल्या पावसाच्या पाण्यासोबत तो खडक विरघळतो आणि विरघळून तो खडक त्या पाण्यासोबत काय होऊन जातो, वाहून जातो. अशा प्रकारची प्रक्रिया घडून येत असतात. आता तुम्ही म्हणाल की असं कसं एकदमच ते पाणी पडतं पाण्यात विरघळले, कारण की वाळू आणि चिखल हे एकत्रित येऊन अशा प्रकारच्या खडकांची निर्मिती झालेली आहे. आणि जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मग पाऊस पडतो तर त्यामुळे नॅचरली त्या पावसामध्ये ते खडक काय होतात, त्याच्यातले खडक अर्थात खडकातले जे घटक असतात ते इझिली काय होत असतात, विरघळत असतात. आणि त्यामुळे मग ते पाण्यासोबत वाहून जात असतात. आणि अशा प्रकारे पाण्याद्वारे अपक्षयाची क्रिया घडून येत असते. तर आता यामध्ये एक आकृती मी तुम्हाला दाखवते, अशा प्रकारच्या खडकांचं कशा प्रकारे घडून येत असतं हे बघा. आता इथे कणात्मक विदारणसुद्धा मी याच्या सोबतीला मी तुम्हाला सांगणार आहे. तर काही वेळेला तापमान, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ते अनेक वाळूचे कण आणि जसं दुसरं सांगितलं चिखल हे सगळे एकत्रित येऊन असे खडक तयार होत असतात आणि पाऊस पडल्यामुळे ते विरघळतात आणि मग पाण्यासोबत वाहून जात असतात. तर आता याच संदर्भाने मूळ खडकांपासून याचे कण जे असतात हे वेगवेगळे होत असतात, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, कणात्मक विदारण असं म्हटलेलं आहे. जे आहे ना ते इथे बघा, हा जो भाग दिसतो तर याला आपण काय म्हणणार, कणात्मक विदारण. तर अशा प्रकारचं कणात्मक विदारण विशेषतः वाळवंटी प्रदेशामध्येच घडून येत असतं मोठ्या प्रमाणामध्ये, कारण इथे वाळू जी असते ही मोठ्या प्रमाणात असते. तर काही वेळेला तापमान आणि पाणी, आता फक्त पाण्याबद्दलच नाही तर त्याला कारणीभूत तापमान हा देखील एक सोबत घटक असतो. तर तापमान आणि पाणी हे दोन्ही घटक विदारणाला कारणीभूत ठरत असतात. तर त्यामध्ये काय होत असतं की जसं मी आधी पण बोलले, खडकामध्ये आकुंचन आणि प्रसरणाची प्रक्रिया घडून येत असते. आणि आकुंचन आणि प्रसरणाची क्रिया घडल्यामुळे त्या खडकामध्ये जे जोड असतात, ज्याला आपण विभंग किंवा तडा म्हणतात, तर ते जोड हळूहळू काय होत असतात, पाणी आतमध्ये गेल्यामुळे ते जोड काय होत असतात, असे रुंद होतात. मग हळूहळू ते असे जास्त रुंदावायला लागतात, एकमेकांपासून दूर होतात. म्हणजे जी तळा असते किंवा जो खडकामध्ये विभंग असतो त्याचं आकारमान जे असतं ते वाढत जातं. आणि अशा प्रकारे जसे ते जोड रुंद होतात तसं पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या खडकात जाऊन संचयन होत असतं.
आणि अशा प्रकारे तापमानामुळे काय झालं की तो खडक प्रसरण पावला आणि प्रसरण पावल्यामुळे त्याचे जे तडे आहेत ते रुंदावलेत आणि नंतर मग त्याच्यामध्ये जाऊन आता तापमान पाणी कसं काढणं ते दोघांचंही पाहिजे ना. मग त्या तळ्यांमध्ये काय गेलेलं आहे, पाणी गेलेलं आहे आणि पाणी जाऊन त्याच्यामध्ये मुरतं आणि मग ते दोन्ही घटक अर्थात तापमान आणि पाणी हे दोघांमुळेही त्या खडकामध्ये खंड विखंडनाची क्रिया घडून येत असते. याला खंड विखंडन असे म्हणतात. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याची पण मी आकृती एक दाखवते खंड विखंडनाची, ती कशा प्रकारे होत असते. हां, तर अशा प्रकारे हा जो खडक आहे या खडकाचा मूळ खडकापासून हे त्याचे जे खंड आहे की नाही हे भाग जे आहेत हे एकमेकांपासून वेगळे होतात, तर म्हणून त्याला आपण खंड विखंडन असं म्हणतो. तर हे काही कपक्षयामध्ये खंड विखंडनाची ही प्रक्रिया ही सुद्धा घडून येत असते. तर आता यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला रासायनिक विदारण, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या भागामध्ये बघितलं की जसं तापमान, त्याच्यानंतर पाणी. चला मी पुन्हा एकदा तुम्हाला रिवाइजच करते. तर आतापर्यंत आपण कायिक विदारणामध्ये तापमानामुळे, त्याच्यानंतर दहीवर जसं सगळ्यात जास्त कमी तापमान जेव्हा होतं तेव्हा पाणी गोठतं आणि त्यामुळे कशा प्रकारे विदारण होतं ते आपण दहीवरमध्ये बघितलं. स्फटिक समुद्रकिनाऱ्यावरती स्फटिकांद्वारे कशा प्रकारे विदारणाची क्रिया घडून येत असते ते आपण पाहिलं. दाबमुक्ती, सगळ्यात वरच्या थराचा खालच्या थरावरती दाब पडत असतो आणि एक एक थर जेव्हा विलग होतो त्यावेळेला कशा प्रकारे खडकात दाबमुक्ती होते ते पाहिलं. आणि सगळ्यात शेवटी आपण काय पाहिलं तर पाणी. तर पाणी आणि तापमान याचा खडकाच्या विदारणावरती कशा प्रकारे परिणाम होत असतो ते आपण बघितलेलं आहे. आता पुढे आपल्याला बघायचं आहे उच्च टप्प्यात की रासायनिक विदारण कशा प्रकारे घडून येत असतं. तर रासायनिक विदारणासाठी आपण पुढील भागामध्ये भेटूया.